गुरुवारी रात्रीपासून मध्य रेल्वेवरती 62 तासाचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या दरम्यान डाऊन फास्ट लाईनीवरील वाहतूक ही 62 तास पूर्णपणे बंद करण्यात आली असून त्याचबरोबर अप स्लो लाईनीवरती 12 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या दरम्यान काही मेल एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या असून त्याबरोबरच मुंबई लोकलच्या जवळपास 1000च्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे। यामुळेच मुंबईतील नोकरदार वर्गाला याचा किती त्रास होतो हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। मध्य रेल्वेवरती आज रात्रीपासून 62 तासाचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यानिमित्त प्रवाशाच्या होणाऱ्या अडचणीला प्रवाशांना खूप अडचणीचा सामना करावा लागणार आहे। त्यानिमित्त आम्ही ठाणे स्थानकावरील काही प्रवाशांसोबत संवाद साधणार आहोत। आपण जाणून घेऊया त्यांचे काय मत आहे या ब्लॉकवरती। पहिलं तर इतक्या वर्षानंतर जे मेगा ब्लॉकचं घेतलं आहे त्यांनी जवळजवळ 63 घंट्याचा तो काय घेतला आहे तो ॲक्च्युली चांगलीच गोष्ट आहे। पण काय माहिती आहे मधल्या याच्यामध्ये असल्यामुळे जे तर डेलीचे कामं जाणार सकाळपासून संध्याकाळी येण्याचा हा खूप म्हणजे प्रवास खडतर होणार आहे। कारण 2-3 दिवस एवढ्या ब्लॉक असल्यामुळे जवळजवळ काहीतरी ज्या रेल्वेज त्यांनी म्हणजे बंद केल्यात चालणार नाहीत किंवा प्रवास करता येणार नाही तर त्यांनी त्या कामाच्या निमित्ताने ते बंद केलं। त्याने हाल तर होणार नक्कीच होत आहे पण फ्युचरसाठी पण चांगलं आहे की बाबा चांगल्या सुविधा त्या देतील त्या ट्रॅकपासून किंवा ट्रॅक चेंज करतील किंवा काही सुविधा वाढवणार त्याच्यासाठी चांगलंच आहे। पण जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांचे खूपच हाल होणार आहे कारण ज्यांना कामावर जाणं गरजेचंच आहे त्यांचा तर हाल होणारच आहे। त्यामुळे चांगली पण गोष्ट आहे आणि थोडासा वाईट आहे की बाबा जे रेग्युलर हातावर कमावणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप दुःखद आहे। रेल्वे प्रशासनाने थोडंसं काहीतरी म्हणजे गाड्या भले कमी करू दे पण अशी सुविधा करा की जेणेकरून लोक आपल्या टायमावरती कामावरती पोहोचतील। अजून काही प्रवासी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहे यांच्याबद्दल आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय वाटतं दादा तुम्हाला जो ठाणे स्थानकावरती मध्य रेल्वेवरती संपूर्ण 62 तासाचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे जे चाकरमानी नोकरदार वर्ग सकाळी रोज ऑफिसला जातो आता त्यांची ही उद्यापासूनची जी म्हणजे रोजची येण्या जाण्याची पद्धत वेगळी असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि प्रशासनाने काय करायला हवं अजून? नाही ब्लॉक तर नक्की घ्यायलाच पाहिजे कारण आता पावसाचे दिवस पण चालू होत आहेत पण त्यांनी असं नाही की कंटिन्युअली घ्यायला पाहिजे। एक दिवस त्यांनी गॅप ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि पर्यायी व्यवस्था म्हणजे आपल्या TMTच्या बसेस किंवा ST बसेस यांची पण सोय केली पाहिजे त्यांनी। एक काका आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतंय की या ब्लॉक बद्दल। निश्चितच रेल्वे प्रशासनाने जे जे आपले 63 तासाचा जो ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्याची प्रवाशांना पूर्व सूचना देण्यात यावी अशी माझी रेल्वे प्रशासनाला विनंती होती आणि सोबत त्यांनी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून इतर काही सुविधांचा पर्याय सुचवा जसे की STची काही सुविधा असावी किंवा प्रायव्हेट बस किंवा लोकल आणखीन दुसरे काय सुविधांचा जर रेल्वे प्रशासनाने आम्हाला पूर्वसूचना देऊन जसं ॲडव्हान्समध्ये सांगितलं असतं तर आम्ही त्याप्रमाणे वेगळ्या दृष्टिकोनातून त्या इतर वाहनांचा मार्ग अवलंबला असता। स्थानकातील काही महिला प्रवासी जे आहेत त्या रोज प्रवास करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया उद्याच्या या मेगा ब्लॉक बद्दल। मॅडम काय म्हणता तुम्ही उद्याच्या मेगा ब्लॉक बद्दल? काय बोलणार तुम्ही प्रवाशांना एवढा त्रास देताय आता तर काय बोलणार अजून? आधीच ट्रेनची एवढी ओरड आहे आणि त्यात आता परत मेगा ब्लॉक केलाय तुम्ही लोकांनी चुकीचं आहे ना हे। अजून काही प्रवासी आपल्याबरोबर जोड़े गेलेले हैं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया उद्याच्या मेगा ब्लॉक बद्दल। मेगा ब्लॉक है तो भी हम लोग को जाना ही पड़ेगा। ऑफिस तो ऑफिस है ना काम तो करना ही पड़ेगा ना। कैसे भी हम लोग जाएंगे बस से तो बस ऑटो हम लोग को शेयर ऑटो मिलेगा तो शेयर ऑटो। अभी ट्रेन ऐसा मेगा ब्लॉक करेगा तो हम लोग ऑफिस बंद करके नहीं बैठेगा ना। ऑफिस का तो एज यूजुअल हम लोग जाएंगे कैसे भी जाएंगे बट दिया हुआ है वर्क फ्रॉम होम का बट अपने को नहीं ऑफिस जाना ही पड़ेगा तो वैसे कैसे भी जाएंगे हम लोग। मेगा ब्लॉक हम कुछ बोल नहीं सकते अपने पब्लिक का वेलफेयर के लिए कर रहे हैं तो करो ना ऐसा कुछ नहीं। जो 3 दिवसाचा जो मेगा ब्लॉक आहे त्याच्यावर माझं एवढंच बोलणं आहे की जे कॉर्पोरेट्स असतील किंवा अदर कंपनीज असतील जे वर्क फ्रॉम होम करू शकतात त्यांच्यासाठी तर ठीक आहे पण जे अदरवाइज जे
प्रॅक्टिकली जे वर्क करतात त्यांच्यासाठी जर डायरेक्टली जाण्याचे जर वांदेच झालेले आहेत, पण त्यांच्यासाठी जर सुट्टी जर डिक्लेअर केली असती तर व्यवस्थित झालं असतं. पण हे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे प्रॅक्टिकली वर्क करतात त्यांच्यासाठी काय? ट्रेनचे तर ऍक्सिडेंट तर खूपच वाढलेले आहेत, गर्दी खूपच होणार आहे. तर ते कितीही कंट्रोल केलं तरी गर्दी होणारच. पण जे वर्क फ्रॉम होम केलं त्यांचं जर गोष्ट वेगळी आहे, पण जे प्रॅक्टिकली वर्क करणार ते जॉबवर 110% तर त्यांना यावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये लोकलच्या 1000 फेऱ्या जवळजवळ 963 जवळजवळ फेऱ्या त्यांच्या रद्द केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये फास्ट ट्रेन पण खूप कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप रश आहे तिथे खूपच वाढणार आहे. आणि जर ऍक्सिडेंटचे प्रमाण बघायला गेलं तर मागील याच्या सर्वेनुसार तर खूपच झालेले आहेत आणि आता तर खूपच वाढणार या 2-3 दिवसात. कारण फेऱ्या जर कमी केल्या असल्यामुळे तर रश खूप वाढणार. आणि प्रत्येक जी ट्रेन आहे, फास्ट ट्रेन असू दे किंवा त्या टोटली ऑल स्लो चालवणार आहे, एकच लाईन चालवली जाणार आहे. त्याच्यामुळे खूप ऍक्सिडेंटचे प्रमाण म्हणजे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूपच वाढलेले आहेत. मध्य रेल्वेवरती घेण्यात येणाऱ्या 62 तासाच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे आतोनात हाल होणार आहे हे आपल्याला प्रवाशांच्या मिळालेल्या प्रतिक्रियावरूनच कळते. त्यामुळे प्रशासन आता या प्रवाशासाठी काय वेगळ्या प्रकारची सोय करते आणि त्यांची काय वेगळी खबरदारी घेतली जाते हे बघणं आता महत्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पाटीलसह सलमान पठाण, भित्तम बातमी, ठाणे.